सर्वप्रथम येथे जमलेल्या बंधू भगिनींना साष्टांग दंडवत आणि नमस्कार करतो। महाराष्ट्राचे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो। आजचा हा दिवस म्हणजे दादांसाठी, रमेश काकांसाठी एक सोनेरी अक्षरांमध्ये लिहिला जाईल की त्यांनी जीवनाचे 28 वर्ष त्या काळ्या आईला समर्पित केले, परिवाराचं संगोपन केलं आणि एकदम सुरक्षितपणे आपल्या परिवारामध्ये, बालगोपालांमध्ये सेवा संपन्न करून आले, म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तर 28 वर्षाचा प्रवास, असा खंतड असा प्रवास त्यांनी आपल्या भारत मातेच्या आणि इंडियन रेल्वेला दिलेला आहे। निश्चित रूपी एक ऐतिहासिक आठवण म्हणून सर्वांच्या साक्षीने आज हा ऐतिहासिक क्षण राहील। आज प्रत्येक जण म्हणतो की हा कार्यकालमधनं रिटायर झाला, आता ड्युटी संपली, पण ज्या दिवशी ड्युटी संपली, कार्यकालमधनं तुम्ही फ्री झालात, त्या दिवसापासून जिम्मेदाऱ्या वाढतात का की नाटक होतं। आणि आपल्या हिंदू पुराणप्रमाणे 12 महिन्याचे 12 सण, नातेवाईकांकडे कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी भेट द्यावा लागते, जावाच लागते, नाही तर नातेवाईक रुसतात, मित्र रुसतात आणि सर्व समाज रुसतो। ड्युटीवर असल्यावर एक बहाणा असतो की मी ड्युटीवर असल्यामुळे मला रजा मिळाली नाही किंवा सुट्टी मिळाली नाही, या गोष्टीच्या आडे त्या माणसाला सहारा घेता येतो। तुम्ही वंदन करतो, त्यांचं दीर्घ आयुष्य पुढे सदैव असंच यशस्वी फुल असावं असं मी आपल्या भगवान गौतम बुद्ध चरणी, परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना करतो। आज साहेब जर म्हटलं, टेक्निकल आणि इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट मध्ये होते, MCM या पदापासून त्यांनी सेवा बहाल करून आज आपल्यामध्ये ते आलेले आहेत। साहेबांनी आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा जर खंतड प्रवास बघितला असेल तर ते आमच्या फौजीचा, चंद्रदीप दादांचा। चंद्रदीप दादा एक कोबरा बटालियन मध्ये एक सोल्जर होते। त्या छत्तीसगडला सुकमा, बिजापूर मध्ये असताना साहेबांना पिलिया झाला। पिलिया म्हणतो आपण, आपल्यामध्ये म्हणतो कावीळ, कारण तिकडे नक्सल एरिया आहे, पाण्याची सुविधा नसते, कुठलेही काही वॉटर फिल्टर लागलेले नसतात, ज्या नद्या जंगलातनं वाहतात त्या नदींचं पाणी प्यावं लागतं। आणि चंद्रदीप दादांना पिलिया नावाचा आजार झाला आणि चंद्रदीप दादा आपल्यांना सोडून धारातीर्थी म्हणजे वीरगतीला प्राप्त झाले। दादांनी आपल्या जीवनात ताईंनी आणि मानवदादांनी हे संकट बघितलं। आमचा जवान निघून गेला, आम्ही मानवदादा, आम्ही त्या सुकमा सारख्या नक्सलाइट एरियात 2दा गेलो आमच्या मानवदादासाठी। तर तिथे त्यांच्या बटालियन मध्ये गेल्यावर कळालं की चंद्रदीप दादा एक ग्रेट सोल्जर होता, एक भीमाचा सैनिक होता, अव्वल दर्जाचं काम होतं आणि निपुणता अशी त्याच्या अंगी होती। नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम होता। आज जरी चंद्रदीप दादा आपल्यात नसले तरी चंद्रदीप दादांच्या आठवणी सदैव येत राहतील, कारण त्यांनी काळ्या आईची सेवा 28 वर्षे केली आणि एक मुलगा भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवला, पण तो सेवा करता करता त्या भारत मातेला विलीन झाला आणि समर्पित झाला। निश्चित रूपी दादांचा आत्मा जिथे कुठे असेल, मी प्रभूचरणी, बुद्धचरणी हीच प्रार्थना करेल, जशी आमच्यामध्ये, जशी त्यांना बटालियन मध्ये माना सन्मानाची जागा होती, त्या बुद्धचरणी बुद्ध त्यांना तीच जागा देव, असं माझं परत माझ्या सैनिक परिवाराच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, रयत सेनेच्या वतीने त्या प्रभूंना साकड असेल। आज मानवदादा यांना मी वंदन करेल, कारण तुम्हाला चंदू दादाची सुद्धा कमी आणि पूर्तता वडिलांना पूर्ण करून द्यायची आहे आणि निश्चित रूपी थोड्याच दिवसात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत मातेच्या रक्षणासाठी जायचं आहे, असं तुम्ही देखील आखलेलं आहे। आणि हा माझा तुम्हाला शब्द आहे, कारण जवळपास 99% तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। आज मी या शुभ मुहूर्तावर आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या सर्व अतिथी समोर सांगतो की मानवदादा, तुम्हाला लवकरच या भारत मातेची सेवा करायची आहे। महिना 2 महिना आता तुम्ही काय आराम करायचा तो करून घेऊन, आई वडिलांची सेवा करून तुम्हाला त्या भारत मातेच्या रक्षणासाठी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून या पदावर जायचं आहे, असं मी निश्चित रूपी माझं मन सांगताय आणि निश्चित रूपी तुम्ही जाणार आहेत। कारण चंद्रदीप दादांचं नाव
हे कुठेही कमी न पडता ते तुम्ही उंचावलं पाहिजे. कारण चंद्रदीप दादा, आपण ज्यावेळेस बटालियन मध्ये गेलो, बटालियनच्या शिवने देखील चंद्रदीप दादांबद्दल जे सांगितलं तर अंगावर काटे येतात, डोळ्यात पाणी येतं. कारण चंद्रदीप एक बहुत अच्छा सोल्जर था बोले, एक अच्छा सोल्जर था, निपुणता के साथ काम करता था और एक ईमानदार सोल्जर था. हमने बहुत कुछ खोया बोले. तो निश्चित रूपी, कारण माझा विषय आज मी चंद्रदीप दादांबद्दल का सांगतो, बऱ्याचशा मान्यवरांना चंद्रदीप दादांबद्दल माहिती नसेल. कारण रमेश दादांनी जरी काळ्या आईची 28 वर्ष सेवा केली तर एक मुलगा भारत मातेसाठी बलिदान दिलेला आहे. त्यामुळे नाव मोठं असणार आणि ते राहील. आज येथे जमलेले सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो, आज मोठ्या मनाने चंद्रदीप दादांना यांनी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस मध्ये पाठवलं होतं. मला सांगा, कोणी टाटा बाटा वाटा अंबानी असतील नसतील, उद्योगपती असतील, आमदार असतील, खासदार असतील, कोणी मुलगा आर्मीत आणि सीआरपीएफ पण पोलीस मध्ये पाठवतो का? नाही पाठवत. फक्त गरीब पाठवतो, शेतकरी पाठवतो, काबाड कष्ट करणारा पाठवतो आणि त्याचा बाप त्या काळ्या मातीशी संघर्ष करत असतो. येरे येरे पावसा म्हणत असतो, तो उगवतो तेव्हा राष्ट्रपती पर्यंत खातो. आणि माझा भारताचा जवान जेव्हा सीमेवर प्रहरी म्हणून उभा राहतो तेव्हा आपल्या घरट्यामध्ये आपण आरामाने झोपतो. म्हणून जेवताना माझ्या शेतकऱ्याला आठवण करा आणि रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा. कारण लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं की भारत की आस्था अगर कहना है तो जय जवान जय किसान कहना है. कारण हे कालचक्र तुम्ही सांगा, 2.5 ते 3 वर्ष कोविड सारख्या महामारीने या भारतावर थैमान घातलं. सर्व IPS IAS साहेबांच्या सर्व दप्तरला म्हणजे ऑफिसला लॉक होता. इंडियन रेल्वे सुद्धा चक्का जाम झाला होता. पण माझा शेतकरी झोपला नाही, माझा सैनिक झोपला नाही हो. 24च्या 24 त्याने प्रहरी म्हणून, 24च्या 24 तास प्रहरी म्हणून त्याने बाउंड्रीवर सेवा केली आणि माझ्या शेतकऱ्याने शेतीत जाऊन अन्न उगवलं. आणि त्यांना कोविड सारख्या परिस्थितीने आपल्या जवळ घेतलं पण नाही. जे बिचारे एसी मध्ये राहतात ते त्यांच्या जवळच गेला तो कोविड. त्याच्यामुळे तर शेतकरी कुटुंब आणि सैनिक कुटुंब याच्यावर आपल्या भारताची आस्था टिकून आहे, लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं. आणि आमचे जवान कारगिलच्या पहिले जर शहीद व्हायचे, आपत्तीजनक जर स्थिती असली तर त्या बटालियनच्या कार्यकालमध्ये जर तिथं त्या जवानाचा अंत्यविधी करून द्यायचे. आणि घरी फक्त काय यायचं, एक बक्सा यायचा, फोटो यायचे आणि त्या जवानाचं पार्थिव शरीराचे काही व्हिडिओज यायचे. तर परिस्थिती अभावी 99च्या लढाईनंतर आज स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी जरी आपल्यात नसले की त्यांनी संसदमध्ये हा सर्व कायदा लागू केला. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताचा जवान कुठेही आपत्तीजनक स्थितीमध्ये जर धारातीर्थी झाला, वीरमरण आलं, शहीद झाला तर त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मातृभूमीमध्ये त्याची बॉडी येईल आणि त्याचा अंत्यविधी केला जाईल असं केलेलं आहे. आणि ते संसदमध्ये भाषण चालू व्हायच्या पहिले म्हणायचे की भारत कोई भूमि का तुकडा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये नंदन की धरती है, वंदन की धरती है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकर कंकर शंकर है, हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए, मरने के बाद बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. तर असे प्रसंग आहेत, बोलण्यासाठी खूप काही आहे, पण बाकीच्या वक्त्यांना देखील बोलायचं आहे. माझ्या पहिले रवी सरांनी सर्व तुम्हाला अपडेट मनोगत सांगितलं. आता त्यांच्या जीवनावर बोलायचं म्हटलं म्हणजे त्यांनी 28 वर्ष काढले आणि आपण 5 मिनिटात संपन्न करायचं तर तेवढं कव्हर नाही होणार. तरी देखील आज या आव्हाड परिवाराच्या मागे निश्चित रूपे आमचे सर्व सैनिक बांधव उभे आहेत, त्यांच्या सुखादुःखामध्ये उभे आहेत. आणि सर्वात मोठं म्हणजे जावई बापू देखील BRO मध्ये सुभेदार आहेत. BRO मध्ये सुभेदार पद हे फार मोठं असतं आणि ते भूषवत आहेत. निश्चित रूपे आम्हाला तो देखील गर्व आहे की आमचे जावई म्हणजे पाहुणे BRO मध्ये एक चांगल्या पदावर आहेत. निश्चित रूपे ते देखील पुढच्या पदावर अजून जाव. मी असं आव्हाड परिवाराच्या वतीने, गरुड परिवाराच्या वतीने, समाज बांधवांच्या वतीने, नात्या गोत्याच्या वतीने त्या पाहुण्यांना देखील शुभेच्छा देतो. व आयोजकांनी सर्वांनी मला आव्हाड साहेबांबद्दल, काकांबद्दल, परिवाराबद्दल 2 शब्द बोलायचा मोका दिला. मी सदैव आपला ऋणी राहील आणि 15-20 मिनिटं शांततेचा आशीर्वाद तुम्ही तो माझ्या डोक्यावर ठेवला. मी सदैव आपला ऋणी राहील. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. भारत माता की जय, जय जवान, वंदे.